हाय नमस्कार मित्रांनो, व्हीटी लाईन स्टार यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतोय। मी तुमचा सर्वांचा लाडका दौलत भोईर आणि आपण आज आलेलो आहोत चिखलपडा गावात। जाणता राजा ग्रुप चिखलपडाने आयोजित केलेला आहे गणेश उत्सव। साखर चतुर्थी निमित्त हा गणपती बाप्पाचं आगमन इथे या मंडळात होतंय आणि सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय ह्या मंडळाच्या वतीने। आपण पाहतात हा स्पेशल व्लॉग। तर मित्रो, फायनली आपले गणपती बाप्पा आपल्या मंडळापर्यंत पोहोचलेले आहेत। आपण वाजत गाजत बाप्पाचं स्वागत केलेलं आहे, अशी भव्य मिरवणूक काढलेली आहे। तर आणि आता आपण ह्या भगिनी ज्या आहेत आपल्या राजश्री ताई, आपण ह्या बाप्पाचं अगदी आरती करून मनोभावे बाप्पाची पूजा करत आहेत आणि बाप्पाला विनंती करतात की हे बाप्पा, तू आमच्या मंडळात येतोय तर आमच्याकडून काही चुका घडू देऊ नको आणि जर होतंय तर त्या तू पोटाशी घाल, पदराशी घाल। आणि मित्रो, अजून एक गोष्ट सांगेन की नुकतंच आपण पाय धुताना पाहिलं तर हीच असते संतांची संगत आणि जर देवाच्या आपण सानिध्यात राहिलो तर आपली देखील अशाच प्रकारे पूजा होऊ शकते। देवाचं सानिध्य आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे आपण ह्या छोट्याशा गोष्टीतून आपण दाखवू शकतो आणि किंवा बघू शकता तुम्ही। जाणता राजा ग्रुप चिखलपडाचा हा फलक तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे चमकत आहे। असंच यांचे नावाला कीर्ती लाभो आणि यांचं मंडळ जे आहे हे खूप मोठं मंडळ बनो किंवा ह्या मंडळात खूप अशा चांगल्या चांगल्या गोष्टी घडत राहू अशी बाप्पाचरणी प्रार्थना करेन। कारण अशा प्रकारचं एक सण आपण साजरा करतोय, खूप मोठी गोष्ट असते। युवकांच्या मनात अशा गोष्टी येणं खूप कठीण असतं आणि हे कठीण काम हे मंडळ करून दाखवते। कारण अनेक सण आता बंद होऊ लागलेले आहेत आणि साखर चतुर्थीच्या निमित्ताने अशा प्रकारे एखाद्या भक्तिमय कार्यक्रमाचं आयोजन करणं खूप मोठी गोष्ट आहे आणि हेच कार्य जाणता राजा ग्रुप करत आहे। त्यांना खूप खूप शुभेच्छा। दर्शन मात्रे मा चरणा मात्रे मान कामना पूर्ती। जय देव जय देव। लाखारी तबारा तुझ गौरी गुमरा कंदारा देवोटी गुम गेला हिरे धडक मोगड धोबर धोबरा गुण गुण तेना पुरे करणी आगरिया। जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती। दर्शन मात्रे मा चरणा मात्रे मान कामना पूर्ती। जय देव जय देव। लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरल तोंड वक्र गुणाची नयना। दास रामाचा वटपाई सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती। दर्शन मात्रे मा चरणा मात्रे मान कामना पूर्ती। जय देव जय देव। सिंदूर लाल चढावो अच्छा गजमुखो सोनील लाल विराजे तुझ गौरी हरतो। हातले लड्डू साई सुरवर को महिमा गए न जाए लागत हो पद को। जय देवी गणराज विद्या सुखदाता हो स्वामी सुखदाता। कन्न तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव। अष्टो सिद्धि दाती संकट को हरे विघ्न विनाशक मंगल मूरत अधिकारी। कोटि सूर्य प्रकाश ऐसी जग तेरी कंदक तलमल मस्तक जेलूस बिहारे। जय देवी गणराज विद्या सुखदाता हो स्वामी सुखदाता। कन्न तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव
मित्र हो, सुंदर आणि मनमोहक अशी आरती झाल्यानंतर लगेच दर्शनाला सुरुवात झाली. स्वतः सरपंच मॅडम ह्या आरतीत उपस्थित होत्या. अनेक गावकरी देखील ह्या आरतीच उपस्थित असतात. तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे ह्या आरतीला गर्दी होती. आरती झाल्यानंतर भंडारा लगेच सुरुवात होईल. त्यासाठी भंडाऱ्यासाठी लागणारं काही पदार्थ बनवताना आपल्याला हे गावकरी दिसले. पूर्ण ग्रुपची ह्या गावकऱ्यांची ह्या मंडळाला मदत असते. म्हणूनच प्रत्येकजण आपापली जबाबदारी सुंदररित्या पार पडत असतो. गावातील ही मंडळी ह्या मंडळात उपस्थित असते. कधी काही गरज लागली तर प्रत्येकजण सरसावून धावत येत असतो. लहान बालकं सुद्धा दर्शनासाठी येत असतात. अजून एक ह्या गावाचं वैशिष्ट्य सांगेल मित्रांनो की प्रत्येक घरात अशाच प्रकारचं माहोल आहे की आपण हे दृश्य पाहत आहात की सून आणि सासू एकत्र येऊन दर्शन घेते. यापेक्षा अनोखं काय घडावं, कारण हे हल्ली कमी पाहायला मिळतं. अनेक जे पाहुणी मंडळी असते हे आमच्या कार्यकर्त्यांशी तुम्हाला हितगुंज करताना दिसतील. कारण अनेक जण येतात तर फक्त पाहुणचारासाठी किंवा आपलं नाव व्हावं यासाठी नाही, तर ह्या मंडळाला आपण कशा प्रकारे मदत करू शकतो, तर ही सगळ्यांची विनवणी असते की आम्हाला काय करता येईल नक्कीच सांगा, आम्ही तशा प्रकारे मदत करू. मित्र हो, पाहुणे मंडळीसोबतच पंचक्रोशीतील अनेक भक्तगण ह्या मंडळाला भेट देत असतात. अनेक भाविक इथे दर्शनासाठी मोठी रांग करत असतात. आणि म्हणूनच जाणता राजा ग्रुप चिखलपाड्याचा हा साखर चतुर्थीचा गणपती मोठ्या नावारूपाला येत. ह्या कार्यक्रमासाठी अनेक पोलीस मान्यवर देखील उपस्थित होते. त्या सर्वांचा सत्कार तसेच सन्मान करण्यात आला. मंडळाच्या वतीने अनेक मान्यवरांचा सन्मान तसेच सत्कार करण्यात आला. त्यातील काही राजकीय व्यक्तिमत्व तर काही ह्या पंचक्रोशीतील नामांकित व्यक्तिमत्व होती. अनेक जणांनी ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून भेट दिली होती. त्यांचा देखील सन्मान करण्यात आला. आणि आरतीचं विशेष आकर्षण म्हणून जे वाजंत्री किंवा गायक मंडळी होती त्यांचे देखील आभार प्रदर्शन करण्यात आले. त्यानंतर आपण पाहत आहात की जाणता राजा ग्रुप चिखलपाड्याचे हे युवा व्यक्तिमत्व समोर दिसत आहेत. भंडारा थोड्याच वेळा सुरुवात होईल म्हणून आपण सज्ज आहात. आणि त्यानंतर भाविक देखील आपण पाहू शकता की कशा प्रकारे मोठ्या रांगेने इथे उपस्थित आहेत. इथे केलेली मनोकामना नक्कीच पूर्ण होत असेल तेव्हाच तर ही गर्दी. इथे अशा एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करायला हवं ज्याने हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार होईल, अशी अनेक मान्यवरांनी विनंती केली. मी पाहिलंय तुमचे नवरे बघतात तुम्हाला बरं का, कोण बोलते आणि कोण नाही बोलत त्यांचं लक्ष आहे. मनोरचे बाजारात तुला मी पाहिलंय. गावरे अनारकलीवाला बाई बादल, गावरे अनारकलीवाला भैया आया रे.
हनुमान बोला बोला जय जय हनुमान, हनुमान बोला बोला जय जय हनुमान। क्या बात है। तर मित्र हो, फायनली दुसरा दिवस उजाडतोय। 1.5 दिवसांचा गणपती आपण स्थापन केला होता, कारण 1.5 दिवसानंतर आपण बाप्पाला निरोप देणं गरजेचं आहे। आणि निरोप देत असताना देखील बाप्पाच्या चरणी आपण प्रार्थना करूया की हे बाप्पा, हे गणराया, हे गजानना, पुढच्या वर्षी देखील तू असाच आहे, असाच आमच्या चेहऱ्यावर आनंद खुलू दे। आणि म्हणूनच आपण पाहतात की कसे आनंदी चेहरे ह्या मंडळाचे सर्व सदस्य कसे आनंदाने हर्षून गेलेले आहेत। एक पुढच्या वर्षी किंवा दरवर्षी आपल्याला पाहता यावे, एक आठवणीत राहावा, एक स्मरणात राहावा म्हणून हे क्षण टिपण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि सर्व सदस्य इथे उपस्थित आहेत। जे कोणी नसतील त्यांना नक्कीच जेलसी होईल, कारण प्रत्येकाला असं वाटत असतं की आपण ह्या मंडळाला भेट द्यावी। आणि एक असं आयोजन नियोजनबद्ध मंडळ, कारण संध्याकाळी आपल्याला रात्र देखील होऊ शकते आणि वाटेत आपल्याला जर पोटाला आधार द्यावा असा वाटला तर एक अल्पाहार म्हणून आपण त्याची देखील सोय करतो। वेळ येत आहे विसर्जनाची, कारण आपण गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया म्हणून बाप्पाचा जयघोष करत आपण जात आहोत विसर्जनाच्या दिशेने। कारण विसर्जन देखील महत्त्वाचं असतं आणि अनेक ह्या मूर्तीसोबत आपण आपले विकार, आपले आजार, आपले दुःख, आपले यातना आपण विसर्जित करूया आणि आपण असेच आनंद आणि उत्साहाने बाप्पाला पुढच्या वर्षी पुन्हा एकदा आणूया, अशी एक मनोभावना असेल सर्व सदस्यांची। कारण हेच असतं जीवन, कारण जुनं जातं तरच नवीन येतं। आणि अशा तऱ्हेने आपण आज बाप्पाची मनोभावे पूजा, अर्चना, आरत्या केल्या आणि हा उत्साह साजरा केला। मंगल मूर्ती उंदीर मामा की
मित्र तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आमच्या चॅनलशी जोडले गेला होता ज्याचं नाव आहे VT लाईन स्टार. आम्ही आमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून अनेक असे कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न करतोय जे धार्मिक किंवा आध्यात्मिक असतील. येणाऱ्या पिढीला देखील या अध्यात्माची किंवा भक्तीची ओढ लागावी म्हणून आमचे छोटेसे प्रयत्न असतात. आणि तुमच्या भागात देखील तुमच्या जवळपास देखील अशा काही कार्यक्रमांचं नियोजन करत असाल तर आम्हाला नक्कीच आमंत्रण करा. आम्ही देखील त्याचं प्रसारण करण्याचा प्रयत्न करू. आणि हा जो कार्यक्रम आपण आज पाहिला जाणता राजा ग्रुप चिखलवाडाने आयोजित केलेला गणेश उत्सव साखर चौथीचा हा गणेश उत्सव आपण पाहिलात. आणि तुम्हाला कसा वाटला हा उत्सव नक्कीच कमेंटद्वारे कळवा. आणि भेटू पुन्हा एकदा एखाद्या नव्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया.